शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर येण्याची शक्यता। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला दोन्ही नेते एकत्र येणार। उद्या सकाळी 10 वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक होणार। हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात दाखल। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उद्या बैठक बोलावली। हिंसाचार प्रकरणाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार। हम किसी को छेड़ते नहीं, लेकिन किसी ने हमें छेड़ा तो हम छोड़ते नहीं। आज ठेचलंय, पुन्हा नादी लागाल तर पुन्हा ठेचणार। चित्रा वाघ यांचा विरोधकांना इशारा। गरिमा काय फक्त महिलांनी सांभाळायची? मी लढले, मी लढणार। आज ठेचलंय, परत नादी लागाल तर परत ठेचून काढील। हे पण महाशक्तीच्या जोरावरची धमक्यांची भाषा तुमच्या जवळच ठेवा। माझ्याकडे जपायला इमान, शील आणि सत्व आहे। या शब्दांचा अर्थ कळण्याचीही तुमची योग्यता नाही। माझ्याशी नीट वागायचं। सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना इशारा। मिलिंद नार्वेकरांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी पक्षात येण्याची निरोप पाठवला होता। उद्धव ठाकरेंच्या शब्दाला मान देऊन मी मातोश्रीवर जाऊन भेटले। चित्रा वाघ यांचा गौप्यस्फोट। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सतीश सालियान यांची याचिका हायकोर्टाकडून ग्राह्य। सुनावणी लवकरच घेण्याची विनंती करणार। सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांची माहिती। धारावीची 1 इंच ही जमीन जागा जी आहे ती अदानींना दिली जाणार नाही। धारावीतल्या सर्व जागेची मालकी धारावी पुनर्विकास प्राधिकरण कंपनीची असल्याचं आशिष शेलारांकडून स्पष्ट। तर अपात्र झोपडपट्टी धारकांनाही मुंबईतच घर मिळणार असल्याची माहिती। इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा। 70-30 पूर्णांक असा फॉर्म्युला वापरण्यात येणार। भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही। शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार। राज्याचा एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव। सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळेंची टीका। सरकारनं निर्णयाचा फेरविचार करावा, सुप्रिया सुळेंची मागणी। TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। धुळखात पडलेल्या शववाहिका आणि बाईक रुग्णवाहिका 8 ते 10 दिवसात वितरित करण्यात येणार। विधान परिषदेत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती।